बघा किती भारी आहे. तर गाईज हा आहे पामबन ब्रिज. हे सेफ्टी दिलाय अंगावर पराला, काय बोलायचं. अण्णा थँक्यू सो मच. पवन चक्की आणि इकडं वेदर बघा आणि हे बघा मच्छी घ्यायला आलं. आता घेतो काहीतरी, बघतो भारी फ्रेश. तर गाईज हा आहे पामबन ब्रिज. हा डायरेक्ट उघडा होतो. बोट आली ना मोठी का उघडा होतो डायरेक्ट. आता वाजलेत सकाळचे 6. आम्ही रेडी झालोय मस्त की आज पोहोचलोय कन्याकुमारीला. बसमध्येच झोपलो आणि बघू शकता मागं कन्याकुमारीचा स्टेशन आहे वाटतं. आम्ही इथंच जवळपास थांबलेलो, अंघोळ वगैरे केल्या फटाफट. आता आपण चाललोय पॉईंट बघायला. बाकीची पब्लिक पुढं गेले, आपण पण हळूहळू जाऊया पुढं. कन्याकुमारीचा सनसेट पॉईंट आहे काही, आणि इथं चर्च पण दिसतोय. किती ब्युटिफुल जागा आहे बघा. बोट्स आहेत, पब्लिक बघा किती आहे, बघा किती भारी आहे. अंकलला झालाय काम आजचा. मार्केट गाईज. भूक लागले म्हणून आम्ही इडली आणि मेंदूवडे घेतलेत. पजेश, राजेश दादा, नयन आणि मी पण. आणि भरपूर गर्दी आहे, आपल्याला अजून लाईनीत राहायचं आहे. ताज होटल में बैठे भाई, बड़े बाप के औलाद. कन्याकुमारी माताचं मंदिराचे चालू आहे आणि इथं भरपूर शॉपिंगला लाईनीला लागले सगळे. बॅक साईडला बघू शकतो किती ब्युटिफुल जागा आहे फोटोशूटसाठी. लाटा बघा किती डेंजर येतं. मार्केटच मार्केट आहे. मंदिराच्या मागं बुटं घालू शकता तुम्ही, चप्पल घालू शकता. आणि मी शॉपिंग केले थोडीशी घरच्यांसाठी. आणि आता आपण शोधूया आपल्या पब्लिकला. पजेश आणि नयन भेटलाय. तर गाईज साडी बघायला आलोय आणि थोडी चांगली वाटली मम्मीसाठी. आणि नानीचा इथं 15-20 साड्या घेतल्या. मी पण घेतो आता 2-3. रागाशी 5 घेतो. पण कलर घेतलाय देऊ कोणतं कंगाल नाही. कंगाल आला लय पैसा आहे. नानी साईड तर कधी साड्या घेतल्या 15 घेतल्या की नाही, 15 का कधी घेतला वाटतं. सगळे मिळून मी पण घेतल्यात 2-3. आणि आता लुंगी घेतोय. लुंगी आपल्याला लय स्वस्त दिली दादांनी, 150 रुपयाला. सगळेच स्वस्त म्हणून आम्ही आता घेतो दादा लुंग्या आणि निघतो. नहीं हमको कन्याकुमारी में बहुत अच्छा साड़ी और लुंगी विंगी सब दिया, ड्रेस भी लिया है. अन्ना थैंक यू सो मच. अच्छे भाव में दिया, भी अच्छा है. अन्ना को अच्छा लगा हम लोग. तो आओ इधर कन्याकुमारी में कभी आए, कन्याकुमारी मध्ये कधी आले तर अन्नाकडे या. मस्त कमी भावमध्ये. नाम क्या आपका? मेरा नाम श्रीधर. आपका नाम श्रीधर. शॉप का? शॉप का नाम बालाजी. हाँ बालाजी शॉप. अपना कन्याकुमारी मंदिर के साइड में, साइडलाच आहे. लवकर आणि मस्त डिस्काउंट घ्या. कन्याकुमारी माताचं दर्शन घेतोय. मस्तपैकी दर्शन झालंय. खूप कमी पब्लिक झालेली, तर पटकन गेलो आणि दर्शन घेतलं आपण. आता आपण जाऊया साईट सीन्स बघायला. सगळे पुढे गेलेत, मी आणि आबाच राहिलं मागं. आता आम्हाला शोधत असेल सगळे, तर जाऊया साईट सीन बघायला. 25 वर्ष झालेत गाईज स्टॅच्यूला. आणि लाईन बघू शकता किती आहे. 75 रुपये तिकीट. आणि गर्दी लोली लोक, डायरेक्ट लोली. 2 तासानंतर बोटमध्ये चाललो आहे आणि आपल्याला नवीन फ्रेंड्स भेटलेत लाईनमध्ये, ज्यांनी त्यांच्यामुळे मी मध्ये आलो. एक आलोक भाई आणि 2 भाई इथे आहेत. तर आता आम्ही बोटमध्ये जाणार आहोत आणि तिथे जाऊ. चर्च आहे आणि हा दुसरा कुठला आहे ते माहिती नाही. लेडीजसाठी लाईन वेगळी, जेंट्ससाठी लाईन वेगळी. तर बोट आलेली आहे, आपण या बोटमध्ये चाललो आहे तिकडे. बोटमधून व्ह्यू बघू शकता स्टॅच्यू आणि विवेकानंद स्वामी यांचा मेमोरियल. हे सेफ्टी दिलाय अंगावर पराला, काय बोलायचं आहे. मरू ते जायला गाडी. पब्लिक बघा गाईज किती आहे. आणि आपली मित्र इकडे सगळे बसलेत. पब्लिकच पब्लिक आहे, लय पब्लिक आहे. तर पण 30 रुपये तिकीट आहे पोचल्यावर, काय बोलायचं. आपल्या पब्लिकचं दर्शन फोटो बिटो काढून झाला आहे आणि सगळी झाली हॉटेलला बघू शकता. एवढी जण आपली. आणि मी जस्ट पोचलो आता इथं, कारण की आपण लेट झालो दर्शनामध्ये. तर पजेश आणि मी आणि नयन असं वाटतं. आणि इकडे बघू शकता काय व्ह्यू आहे. आणि इकडे स्टॅच्यू आहे. आणि हा दर्शनाला मेन दर्शनाचा
टेम्पल इकडे आहे. तर आपण इथं चाललो आहे, तर जाऊया दर्शनाला नंतर. तर हा आहे स्वामी विवेकानंद यांचं मंदिर. किती सारे आहेत बघा तिकडं, पवनचक्की. आणि इकडं वेदर बघा आणि हे बघा बाप. सो गाईज ही प्रोफाईल्स ऑफ स्वामी विवेकानंद आणि रॉक मेमोरियल आहेत तुमच्यासाठी 3 सेकंड. आणि इथे मेडिटेशन हॉल आहे. तर गाईज इथं बॉटल कॅरी करा, कारण की पिण्यासाठी पाणी पण आहे, तुम्ही पिऊ शकता. मी पण ट्राय केला बघा कसं वाटतंय. हां छान आहे, नक्की ट्राय करा. मागं जो तुम्हाला मंदिर दिसतोय त्याच्यात पार्वती माता म्हणजेच कन्याकुमारी माता आहे, तिचा पायाचे निशाण आहेत. ते पाय पडू शकतो तुम्ही इथे. आणि आता आमचं झालेलं आहे जवळजवळ फोटो वगैरे काढून. आता निघायची तयारी करतो, बघतो काय भेटतं का. नाही तर मग आपण निघू डायरेक्ट जेवायला. एंट्री करायला लागते, तेवढाच वेळ एक्झिट करायला पण लागते. काही 2 तास नाही रे. कायचा एक्सपिरियन्स होता? आणि इथं आपले नाशिकचे बाबा वगैरे भेटले. ओके सर, बाकी मजा आहे. संपूर्ण चक्कर आहे तिथं गेलोच तर आम्ही लवकर. तुला ऍक्टिंग पण करता येत नाही, त्याला बोलतो चक्कर यायची ऍक्टिंग करते, आपण नाही जमत. आम्ही लिहिला तरी असतो पाणी पिला आम्ही. पजा नाही नयन बोलला काडी का माडी का काय माहित तर पजा बोलतं नको. 10 मिनटं वेस्ट घालवली ना, शेवटी घेतला नाही. पितंय बघा कसा मजेन. ऐसा कुठं असतं. आता मस्तच लागेल तुला. मस्त आहे पण गाईज, पण नारळपेक्षा बेस्ट आहे. सो गाईज आता पूर्ण मंडळी आपली गेलेली आहे आपल्या हॉलला जेवायला. आणि आता आम्ही तिघं चालत 1 किलोमीटर आहे फक्त, म्हणून आम्ही रिक्षाने घेतली. जाऊ दे, नसा पण चालायला पाहिजे. जाऊ दे, काय करप्शन करताना येताना 60 बोलला, जाताना 100. जाणं उरत घेणं देणं नाही भाई, चालत जाऊ. भारी वाटला, मस्त वाटला. आता जेवण करू मस्त, बघूया कधी निघायचं आहे काय. आणि हॉलचं नाव कुमारी आहे, जवळच आहे इथून. जर तुम्ही कधी आलात तर हा हॉल घ्या, कुमारी हॉल चांगला आहे. टॉयलेट वगैरे पण आहे, आंघोळ करायला पण बेस्ट. आता जाऊया आपण. सो गाईज आलो आणि मस्तपैकी झोपलो. एवढी झोपा लागलेली, जेवलो जाम मस्त पोटभर आणि झोपलो. आता उठलो, चाललो जरा मार्केटला, बघतो काहीतरी फिश आयटम घेतो आणि खातो. लास्ट स्टेशन वाटतं इथं, आपण स्टेशन जवळ होत. आणि मी, नयन, मामा आणि राजेश दादा आणि पजेस आम्ही चाललो मार्केटला. बघू काहीतरी थोडासा, तर भेटूया. मच्छी घ्यायला आलो, आता घेतो काहीतरी, बघतो भारी फ्रेश. काही बांगडा घेतला आहे, 80 रुपयाला भेटला मस्त. आणि बाकीचं थोडं आहेत म्हणजे ओके रेट आहे, घेऊ शकतो. तर काहीच हॉलमध्ये आलो आणि झोपलो. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका.